रायगड जिल्ह्यामध्ये अशा अनधिकृत शाळा जशा पनवेलमध्ये 40 आहेत, अशा जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आहेत याचा शोध घेऊन त्यांना प्राथमिक नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यांना नोटीसमध्ये त्याने जी अनधिकृत शाळा सुरू केलेल्या आहेत तिथल्या विद्यार्थ्यांची वेळेत सोय करावी, कारण अचानक जर आपण त्या बंद केल्या तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल। त्यासाठी थोडीशी आम्ही सवलत दिली होती नोटीशीद्वारे। त्यांनी लवकरच विद्यार्थ्यांची बाजूच्या नजीकच्या शाळेमध्ये, मग ती मराठी शाळा असेल किंवा उर्दू असेल, ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत शाळा आहेत ज्या ज्या तालुक्यामध्ये, त्यातल्या बाजूच्या शाळांमध्ये तिथल्या व्यवस्थापनेने त्या मुलांची व्यवस्था करावी आणि त्या शाळा बंद कराव्या। त्या जर बंद झाल्या नाहीत तर निश्चितपणे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जाईल। जिल्हा परिषदेने त्यांना नोटीस बजावले बंद करा, ते अजूनही बंद नाही। खऱ्या अर्थानं ज्या अशा अनधिकृत शाळा आहेत तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, कारण मुलांचं भविष्य हे महत्त्वाचं आहे। आणि ज्या शाळेमध्ये आपली मुलं शिकत असतात आणि पुढे 7वी 8वी झाल्यानंतर आपल्याला जर समजलं की ती शाळा अनधिकृत आहे तर त्या मुलांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं। त्या संदर्भात मी शिक्षण अधिकारी आणि शिक्षण सभापती यांच्या माध्यमातून त्या शाळांच्या निश्चित कारवाई करण्याचं मी करणार आहे। नोटीस बजावून सुद्धा त्यांनी बंद केलं नाही, तर त्या संदर्भात मी पूर्ण त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जी काय लागेल ते 100% मी इम्प्लिमेंटेशन करतो। येणाऱ्या 8 दिवसात आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसेल। उद्या ह्या 5 अनधिकृत शाळांचा अहवाल गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून तातडीने मागवला जाईल। जर त्या शाळा अनधिकृत आहेत असं जर निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। शासनाने दिलेल्या निर्देशानुसार त्यांच्यावर दंड आकारणे, त्यांच्यावर कारवाई करणे या प्रकारची ॲक्शन त्यांच्यावर तातडीने घेतली जाईल। उद्या त्या तिथले गट शिक्षणाधिकारी यांना समक्ष किंवा तिथं जे काही क्षेत्रीय अधिकारी आहेत यांना समक्ष भेट देऊन तिथली शाळेची परिस्थिती पाहून घेऊ आणि जर त्यांच्याकडे शासनाची कुठली कागदपत्र मान्यतेची उपलब्ध नसतील तर अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि पालकांना सुद्धा आवाहन केलं जाईल की अशा अनधिकृत शाळेमध्ये जर आपली मुलं दाखल केली तर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं। असे आवाहन आम्ही पालकांना करणार आहोत। त्यामुळे उद्याचा जो काही अहवाल येईल आमच्याकडं त्याच्यावर आम्ही पुढील कारवाईची दिशा ठरवू। माझं खाली एकच म्हणणं होतं की जे शाळा अनऑफिशियल आहेत त्यांना ऑफिशियल करून मुलांचा जो फ्युचर आहे तो चांगला झाला पाहिजे, ह्याच उद्देशाने मी अर्ज दिलेला होता। या अनऑफिशियल आहेत तर फ्युचरमध्ये मुलांचं काय होईल ह्याच्यासाठी मी अर्ज दिला होता। बाकी माझं कायच नाही ह्याच्यामध्ये। काय ॲक्शन झाले आतापर्यंत? आता काय माहिती नाही काय झालं, तर एक अर्ज दिलेला होता, काय झालं तर माहिती नाही। या शाळांना कारवाई झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे किंवा जे अनऑफिशियल शाळा आहेत ते ऑफिशियल झाले पाहिजे, बस मॅनेजमेंटनी ते ऑफिशियल करावे हीच आपली विनंती आहे। आपल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये 3 शाळा अनधिकृत आहेत। त्या शाळांना आपण मार्चमध्ये पत्र नोटीस दिलेली आहे। त्यानंतर ते शाळेतले विद्यार्थी अन्य शाळेमध्ये अधिकृत शाळेमध्ये आपण दाखल करावे असं त्यांना आपण त्या नोटीसमध्ये बजावलेलं आहे। त्यानंतर परत आपण जूनमध्ये त्यांना स्मरण पत्र त्यांना दिलेलं आहे। या शाळांवर पुढे काय कारवाई झाली का तसं सोडून दिलेलं आहे? नाही, प्रोसेस चालू आहे सर त्या शाळांवरती कारवाई करण्याची। शाळांची नावं कोणती? त्या शाळा आपल्या तालुक्यामध्ये 3 आहेत। एक रानोलीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल अंजुमन स्कूल रानोली, त्यानंतर पॅराडाईज स्कूल आराठीमध्ये आहे, त्यानंतर आयर मोल्ल्यामध्ये एक इंग्लिश शाळा आहे। अशा 3 शाळा आहेत। हे किती वर्षापासून शाळा चालू आहे? साधारणतः आपल्याला ह्या वर्षात त्यांची माहिती आलेली आहे आपल्याकडे। याच्या आधी कधीच माहिती नव्हती उपलब्ध आपल्याकडे, पण ह्यावेळी सर्वे केल्यानंतर ही माहिती आलेली आहे। त्यांनी त्यात दिलेल्या नोटिसाला उत्तर काय दिलं? काहीच अद्याप उत्तर दिलेलं नाही आहे। त्याच्यावर कारवाई काय करणार? चालू आहे, प्रोसेस चालू आहे ती आता। कारवाई काय करणार? बघूया आता त्याला, नाही तर मग फौजदारी गुन्हा किंवा अलिबाग वरिष्ठ कार्यालयामध्ये कळवलं जाईल। तर आपण 2 वेळेला नोटीस बजावलेली आहे। नोटीस बजावून आता शाळा सुरू होऊन साधारणतः 2-3 महिने होत आलेले आहेत। आता या विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते सध्या धोक्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने या शाळांवर ऍक्शन घेणार? याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांचे। आता सर बघूया, आता चालू आहे, प्रोसेस चालूच आहे। त्यांना लवकरच काहीतरी कारवाई त्यांच्यावर होईल, पक्की कारवाई होईल।